नमस्कार, मी राहुल मिसाळ. मित्रांनो, 2023चा आजचा हा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी आपण समजून घेऊया की वर्षभरात आपण कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या, ज्या गोष्टीचा कशा कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना फायदा झाला आणि ओव्हरऑल पुढच्या वर्षी सुद्धा या मागच्या वर्षभरातून शिकून काय करायचंय याच्या संदर्भात सुद्धा एक उद्या व्हिडिओ येईल. पण आज आपण वर्षभराचा आढावा घेऊया की या वर्षभरात आपण काय काय केलं, सोबत काही विद्यार्थ्यांचे मनोगत. आता या ओव्हरऑल बोलत असताना या व्हिडिओमध्ये मी नेमकं तुम्हाला काय काय आणि का घेतोय, का हा व्हिडिओ टाकतोय याच्याबद्दल पण मोरल ऑफ द स्टोरी जे हे शेवटी सांगणार आहे त्याबद्दल काळजी नसावी. सगळ्यात पहिल्यांदा 2023 मध्ये आपण काय काय केलं. आता 2023 मध्ये ओव्हरऑल म्हणजे सारथीबद्दल इन्फॉर्मेशन असेल, मग प्रत्येक सब्जेक्ट बद्दल आपण काय काय केलं, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपण कशा पद्धतीने रीच झालो, प्रत्येक विद्यार्थ्याला काय काय सारथीचा कशा कशा पद्धतीने फायदा झाला, ही एक गोष्ट 2023 मध्ये. आता 2023 मध्ये असलेले रिझल्ट जे मी 1 एप्रिल 2023च्या अगोदरचे रिझल्ट काउंट करत नाहीये, मी 2 एप्रिल नंतरचे रिझल्ट काउंट करतोय. कारण IBPS चे निकाल नॉर्मली 22 चा निकाल 23 ला लागतो, 23 चा निकाल 24 ला लागतो. तर 2023 मध्ये आजपर्यंतचे असलेले निकाल, त्यानंतर काही निवडक विद्यार्थ्यांचे 3 विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने मनोगत आणि शेवटी मोरल ऑफ द स्टोरी हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहे. सुरुवात करूया की आपण या वर्षभरात नेमकं काय केलं, कशा कशा पद्धतीने आपण सारथी ॲज अ टीम म्हणून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्याचा विद्यार्थ्यांना कशा कशा पद्धतीने फायदा झाला. मी म्हणतोय की हा फायदा आम्ही सांगितल्यापेक्षा तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम्स मधून दिसतोय. काल IBPS AFO ची एक्झाम झाली, मुलांचे रिव्ह्यूज ऐकले, प्रत्येक सब्जेक्ट बद्दल खूप मुलांना पेपर बऱ्यापैकी सोपा गेला. इवन जो मुलांमध्ये फोबिया होता की सर DI अवघड असतं किंवा हे असं असतं ते असं असतं, त्याबद्दलही मुलांची काहीच एक सिंगल कंप्लेंट नव्हती. रिझनिंग असेल, क्वांट असेल, याचा असेल, इंग्लिश असेल तुमचं. त्यानंतर IDBI एक्झिक्युटिव्हची काल एक्झाम झाली. IDBI एक्झिक्युटिव्हचे रिव्ह्यू जर बघितले तर कंपॅरेटिव्हली आपण खूप चांगलं यावर्षी करतोय. रिसेंटली IDBI ज्युनियर असिस्टंट मॅनेजरचे रिझल्ट आले, हायेस्ट अमंग इन इंडिया, हायेस्ट अमंग एनी इन्स्टिट्यूट असे मी म्हणायला हरकत नाही. कारण एवढे एका इन्स्टिट्यूट मधून 50 रिझल्ट येणं म्हणजे ही लहान गोष्ट नाही. कारण 600 जागा अक्रॉस इंडियामध्ये होत्या आणि त्या 600 पैकी अराउंड 50% रिझल्ट जे ते आपले जे ॲज गुड ॲज 9% आसपास आहे. म्हणून चांगला 1% रिझल्ट्स मध्ये आपला सारथीचा अक्रॉस इंडिया राहतोय. त्यामुळं हे जे मागचे जे ऍक्टिव्हिटीज आपण केल्या त्या ऍक्टिव्हिटीजचा फायदा डेफिनेटली या वर्षीच्या रिझल्ट मधून दिसणार आहे. मग स्टार्ट करत असताना आपण स्टार्ट करूया की नेमकं या वर्षभरात मोठी आपण काय केलं स्टुडंट्सला. मी कुठल्या सब्जेक्ट बद्दल बोलत नाही. तर वर्षभरात आपण मेंटरशिप सिरीज चालवली, मेंटरशिप सिरीज घेतल्या, सेशन्स घेतले. आपण काय करायचो, प्रत्येक 15 दिवसाला सेशन घ्यायचो. आता मधल्या काळामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये असेल तर आपण हे सेशन्स थोडेसे डिले केले. कारण एवढ्या एक्झाम्स होत्या, त्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लगेच आपण 8-8 दिवसाला 10-10 दिवसाला सेशन घेणं प्रॅक्टिकली फिजिबल नव्हतं. पण मागच्या वर्षभरात आपण कन्सिस्टंटली हे सेशन कंटिन्यू केले. सुरुवातीला आपण हे सेशन प्रत्येक 10 दिवसाला घ्यायचो. जशा परीक्षा आल्या मग परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, परीक्षा ओरिएंटेड आपण हे सेशन घेतले. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने या प्रत्येक सेशन मधून मी तुम्हाला एक टार्गेट द्यायचो की हे टार्गेट हे तुमचं पुढच्या 10-12 दिवसांसाठी असणार आहे. ते टार्गेट कंप्लीट करून घेण्याचा प्रयत्न केला. मग त्यासाठी स्वतःचं ओन कंटेंट आपण प्रोव्हाइड केलं. जसं सुरुवातीला स्पीड बूस्टर PDF असतील, त्यानंतर डेली टास्क PDF असतील, प्रीसाठीच्या टॉपिक वाईज PDF असतील, डेली मेन्स टास्क PDF असतील, SBI PO साठी वेगळ्या PDF, IBPS AFO साठी वेगळ्या PDF. म्हणजे पर्टिक्युलरली एका बाजूने सेशन्स असतील, दुसऱ्या बाजूने सेशन मधील टार्गेट असेल आणि ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी कुठून कंटेंट घ्यावं तर ते पण सुद्धा आपण तुम्हाला पूर्ण अवेलेबल करून दिलंय. म्हणजे कम्प्लीट सोल्युशन, कॉन्क्रीट प्लॅन जो आहे तो देणं आणि तो प्लॅन एक्झिक्यूट करून घेणं, हे पूर्ण काम आपण टीम सारथीच्या माध्यमातून केलं मागच्या वर्षभरामध्ये. आता मेंटरशिप सेशन सोबत, आता मेंटरशिप सेशन कशासाठी असतात, नवीन विद्यार्थी जर हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्या मनात हाही विचारायला असेल की सर मेंटरशिप सेशन कशासाठी. तर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अभ्यास तर सगळेच जण करतात, पण त्या अभ्यासाचा योग्य मार्ग काय, अभ्यास नेमका कशा पद्धतीने करायचा, कोणत्या वेनं गेलं म्हणजे मिनिमम टाइम मध्ये सक्सेस मिळेल, कोणत्या विषयाचा किती अभ्यास केला पाहिजे, टाइम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, प्रॅक्टिस कशी केली पाहिजे, ओव्हरऑल मेन्स साठी कसं केलं पाहिजे, प्री साठी कसं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मेंटरशिप सेशन्स मधून होतात. तर हे सेशन्स जे आहेत
हे आपण मागच्या वर्षभरात रेग्युलरली कंटिन्यू केले आणि त्याला कंप्लीट केले आणि त्यालाही पुढे आपण कंटिन्यू करणारच डेफिनेटली. त्यानंतर कंटेंट आपण तिथे अवेलेबल करून दिला. हे सगळ्या गोष्टी मागच्या वर्षभरात केल्या. आता आपण स्पेसिफिकली सब्जेक्ट वाईज जर बोलायचं झालं तर सब्जेक्ट वाईज खूप काही मोठ्या मोठ्या गोष्टी आपण केल्या. जसं 1 फेब्रुवारीला आपण एक बॅच चालू केली, तुम्हाला आठवत असेल. 1 फेब्रुवारीला स्पेशली जुन्या मुलांसाठी ज्यांच्या बॅचेसच्या व्हॅलिडिटी संपल्या होत्या ऑफलाईन वाल्यांच्या, अशाही लोकांना आपण इथं फ्री अलाउ केलं. अराउंड 3 महिने ही बॅच चालली. या 3 महिन्यामध्ये क्वांट रिझनिंग, क्वांट इंग्लिश आणि जीए, क्वांट इंग्लिश आणि जीए हे 3 सब्जेक्ट आपण मेन्स लेवलचे घेतले आणि याच्यामधून एक चांगला प्लॅटफॉर्म जुन्या मुलांना मिळवून दिला आणि मला वाटतं त्याचे चांगले रिझल्ट्स या मागच्या वर्षभरात दिसले. पुढच्या काही महिन्यांमध्ये याच्यातून डेफिनेटली रिझल्ट जनरेट झाले. कारण त्याच्यामध्ये आता नॉर्मली जसं पुढे मी म्हणलं की फेब्रुवारी नंतर जानेवारी नंतर एक खूप मोठ्या परीक्षा नसतात. पुढचे 2-3 महिने परीक्षा थोडा स्लो डाऊन येतो, थोडं मार्केट स्लॅग होऊन जातं परीक्षांचं आणि मला असं वाटतं की तो योग्य टाइम असतो कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करण्याचा. मग त्या दरम्यान जो अभ्यास आपण केला, त्या दरम्यान जो आपण अभ्यास केला तो अभ्यास पुढच्या परीक्षा क्वालिफाय करायला उपयोगी ठरला आणि तो अभ्यास आपण करून घेतला फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये. ज्या टायमिंगमध्ये विद्यार्थी गावाकडे जातात, ज्या टायमिंगमध्ये विद्यार्थी थोडे रिलॅक्स होतात, ते रिलॅक्स न होता तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहा. आम्ही तुमच्याकडून सगळं करून घेतो, सगळं मटेरियल तुम्हाला अवेलेबल करून देतो. अशी फ्री लेक्चर सिरीज आपण 3 महिने जुन्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चालवली. सोबत नवीन विद्यार्थी, त्या नवीन बॅचेस हा कम्प्लिटली वेगळा भाग आहे. कारण तुम्हालाही माहिती आहे नवीन बॅचेसच्या विद्यार्थ्यांना त्या बॅचमध्ये काहीच कळलं नाही. ठीक आहे. तर 1 फेब्रुवारीला आपण ती बॅच चालू केली होती. त्यानंतर पुढे IDBI एक्झिक्युटिव्हची पहिली एक्झाम होती यावर्षी, सोबत LIC ADUची पण IDBI एक्झिक्युटिव्हसाठी आपण स्पेशल यूट्यूब सेशन घेतले. इव्हन IDBI एक्झिक्युटिव्हचा पेपर मी स्वतः देऊन पूर्ण 60चे 60 क्वेश्चन लिहून आणून आजही तो व्हिडिओ युट्यूबला अवेलेबल आहे. तुम्ही जर सर्च केला IDBI एक्झिक्युटिव्हचा मेमरी बेस पेपर तर अख्खे 60चे 60 क्वेश्चन लिहून आणून प्रॉपरली त्याचं अनालिसिस सेशन घेतलंय. तो सेशनचा व्हिडिओ तुम्ही आजही युट्यूबला बघू शकता. सेल्फ गिव्हन एक्झाम अनालिसिस चे व्हिडिओज आपण रेग्युलरली कंडक्ट करतो. इव्हन जर मागच्या वर्षाबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक लेक्चर, प्रत्येक एक्झामचे अनालिसिस सेशन आपण घेतले. एक्झाम संपली इमिडिएटली त्याचं अनालिसिस युट्यूबवर लाईव्ह अवेलेबल करून आपण विद्यार्थ्यांना दिलं की सकाळची शिफ्ट कशी होती, त्यानंतर एक्झामच्या अगोदरचे सेशन असतील की लास्ट मिनिट टिप असतील, एक्झाम स्ट्रॅटेजी सेशन असतील, हे आपण याच्यामधून कव्हर करून घेतले, ज्याला आपण मेंटरशिप सिरीज सेशन मधले सेशन्स म्हणूया. कुठली एक्झामची ऍडव्हर्टाइजमेंट आली असेल इमिडिएटली आपण ती युट्यूबवर पोस्ट केली स्वतः मॅक्सिमम मुलांना याचा फायदा व्हावा. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मागच्या वर्षभरात झाल्या. क्वांट बद्दल अजून स्पेशली बोलायचं झालं 10 दिवसांची एक लेक्चर सिरीज चालली होती RRBच्या एक्झामच्या वेळेस. RRBची एक्झाम ज्यावेळेस आली होती त्यावेळेस RRBचे तुमच्या टेस्ट असतील, सोबत लेक्चर सिरीज असेल. त्यानंतर IBPS PO ला पहिल्या दिवशी कळलं की DI खूप अवघड येत आहेत. इमिडिएटली आपण DI ची एक सिरीज चालली, 7 ते 8 लेक्चर आपण स्पेशली DI वरती तर घेतले. त्यानंतर बाबा पुढे IBPS PO ची मेन्स एक्झाम आहे, SBI PO ची मेन्स एक्झाम आहे. त्यासाठी आपण IBPS PO मेन्स मेंटरशिप प्रोग्राम सिरीज लॉन्च केली, ज्याच्यामध्ये मेन्स लेवलचे 20+ लेक्चर्स मी घेतले. डेली टास्क मुलांकडून करून घेतले. अजूनही ते मुलं त्या ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह असून काम करतात. मधल्या काळात विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट आली की सरने कमर्शियल खूप अवघड जातं, एकदा रिव्हिजन होऊन गेलं पाहिजे. नॉनस्टॉप 5 ते 5.5 तासांचं रिव्हिजन सेशन मी घेतलं होतं. तुम्हाला चांगलं आठवत असेल युट्यूबवर लाईव्ह 2,500-3,000 हजार लोक त्याला लाईव्ह बघत होते. ते लेक्चर जे ते लेक्चर आपण युट्यूबच्या माध्यमातून घेतलं, युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. SBI PO मेंटरशिप असेल, IBPS, त्यानंतर मधल्या काळात IBPS AF आली, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आली. त्यासाठी स्पेशली आपण एक पुन्हा मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च केला. त्या प्रोग्रामच्या माध्यमातून 21 लेक्चर, रिव्हिजन लेक्चर क्वांटचे असेल, रिजनिंगचे असेल आपण घेतले. त्यानंतर त्याच्या टेस्ट घेतले, मी 5 टेस्ट त्याच्या घेतल्या आणि युट्यूब अनालिसिस घेतलं. त्यानंतर सोबत शेवटच्या दिवशी की उद्या एक्झाम आहे, आज आपण कंप्लीट क्वांट रिव्हिजन सेशन घेतलं. 2.5-3 तासांचं त्या दिवशी आपण रिव्हिजन सेशन घेतलं शुक्रवारी. आणि टेलिग्राम सेशन जे आहेत आपले स्पेशली टेलिग्रामवर तर डेफिनेटली चालूच आहेत. तर एवढ्या ऍक्टिव्हिटीज आपण 2013 मध्ये स्पेशली फक्त क्वांटसाठी केल्या. रिजनिंग बद्दल जर बोलायचं झालं तर रिजनिंग हा असा सब्जेक्ट आहे जो 1 टाइम शिकायचा आहे आणि मला वाटतं की वराडे सरांसारखा रिजनिंग सब्जेक्ट अख्ख्या महाराष्ट्रात कोणी शिकू शकत नाही. त्यामुळे त्यांनी एकदा कन्सेप्ट क्लिअर करून दिली की पुन्हा फक्त आणि फक्त काम राहतं प्रॅक्टिसचं. विद्यार्थी प्रॅक्टिस करतात, त्या प्रॅक्टिसला पण मॅक्सिमम ते बॅचमध्ये कव्हर करून घेतात. मग बॅचमध्ये सिटिंग अरेंजमेंट असेल, पझल असेल, यांचे 2-2 हजार क्वेश्चन्स तुम्हाला बॅचमधून सरांनी कव्हर करून दिले. त्यानंतर रेग्युलरली त्यांच्या ग्रुपवर येणारे टास्क असतील, PDF टास्क, त्याच्या माध्यमातून प्रॅक्टिस करून घेतली. बाकी शेवटच्या काळात IBPS AF साठी असेल, IBPS IDBI साठी असेल, IBPS AF असेल किंवा SO असेल,
त्यानंतर IDBI साठी काही लेक्चर सिरीज सरांनी घेतली, टेस्ट अनालिसिस घेतले, तर ओव्हरऑल रिझनिंग साठी हवाला पार्ट कंप्लीट करून घेतला. इंग्लिश बद्दल जर बोलायचं झालं तर जसं मी म्हणलं की 1 फेब्रुवारीला इंग्लिशचं पण लेक्चर सिरीज आपण 2.5-3 महिन्यांची ती बॅच सरांनी घेतली. त्या बॅचमधून बऱ्यापैकी जुने विद्यार्थ्यांना तर डेफिनेटली खूप फायदा झाला. त्यानंतर एक्झाम वाईज टेस्ट सिरीज, जसं पुढे IDBI ची एक्झाम टेस्ट सिरीज आहे, IDBI ची एक्झाम आहे, 10 टेस्ट पाटील सरांनी त्याच्या दिल्या. IBPS AFO ची एक्झाम आहे, त्याच्या भरपूर टेस्ट दिल्या. IBPS PO ची एक्झाम आहे, त्याच्या टेस्ट दिल्या इंग्लिश ड्राईव्ह ॲपवर. आणि रेग्युलरली त्याचे यूट्यूब अनालिसिस सुद्धा म्हणजे व्हिडिओ अनालिसिस सुद्धा घेतले कन्सिस्टंटली. मला वाटतं मागच्या वर्षभरामध्ये 100-150 टेस्ट आरामात झाले असतील इंग्लिश या विषयाच्या, पर्टिक्युलरली तुमच्या इंग्लिश ड्राईव्ह ॲप्लिकेशनवर. सोबत आता IDBI ची एक्झाम झाली, त्यानंतर IBPS AFO ची एक्झाम झाली, त्यासाठी स्पेशल लेक्चर सिरीज सरांनी घेतली. 4-5 लेक्चरची एक सिरीज घेतली, त्याच्या माध्यमातून मोठे मोठे टॉपिक कव्हर करून दिले सरांनी. त्यानंतर टेस्ट सिरीज त्याच्यासाठी स्पेशली घेतल्या. इंग्लिश बद्दल जर बोलायचं झालं, जनरल अवेअरनेस जर बोलायचं झालं तर जनरल अवेअरनेसची एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आणि मला वाटतं की जनरल अवेअरनेस सारख्या विषयाला अक्षय सरांनी एवढा न्याय भारतात कोणी देऊ नाही शकलं. कारण जनरल अवेअरनेसवर खूप महत्वाची गोष्ट असते की टीचर आणि टीचरचा कंटेंट आणि तो कंटेंट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची एक कला. तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कंटेंट खूप टीचरकडे असतो, पण तो कसा पोहोचवायचा, कसा द्यायचा याची एक चांगली कला अक्षय सरांमध्ये, आणि त्याचा खूप विद्यार्थ्यांना डेफिनेटली कन्सिस्टंटली फायदा होतोय. आणि हे मुलं बोलताना जेव्हा विद्यार्थी याच्याबद्दल बोलतामध्ये रिझल्टमध्ये बोलतात तेव्हा सर स्पष्ट सांगतात पोरांना की हो सर, तुम्ही शिकवलेल्या कंटेंटचा खूप चांगला फायदा आम्हाला डेफिनेटली मागच्या वर्षभरातल्या एक्झाममध्ये झाला असेल. बरेच नॅशनल लेवलच्या फॅकल्टीजला विद्यार्थी फॉलो करायचे, आज तो पर्सेंटेज ड्रास्टिकली डाऊन होऊन तो अक्षय सरांकडे शिफ्ट झाला. रिझन बिंग त्या व्यक्तीची त्यामागची असलेली कन्सिस्टंटली मेहनत आणि डिलिव्हर करण्याची एक पद्धत. मग यासाठी अक्षय सरांनी तुम्हाला मंथली जानेवारी 2023 पासून डिसेंबर 2023 पर्यंत मंथली दिलेले मॅगझिन, सोबत प्रत्येक महिन्याचे मेगा मॅरेथॉन सेशन. जसं या महिन्याचं पूर्ण रिव्हिजन जे हे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सरांनी कव्हर करून दिलं. ऍक्च्युअल एक्झाम लेवलचे जे क्वेश्चन्स होते किंवा एक्झाम मध्ये सर गेले त्यानंतर क्वेश्चन लिहून आणले किंवा एक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत क्वेश्चन पोहोचले, त्याचे अनालिसिस आणि त्या विद्यार्थ्या त्या क्वेश्चन ला रिलेटेड जसं आपण बॅच मध्ये हे शिकलो होतो, मग त्याचे स्क्रीनशॉट की बघा या स्क्रीनशॉट रिलेटेड हा क्वेश्चन आला होता, हे आपण क्लासमध्ये शिकलो होतो हा क्वेश्चन या पद्धतीने. त्यानंतर स्पेशली जनरल अवेअरनेस साठी स्पेशल जनरल अवेअरनेसचं बुक, ही ऍक्टिव्हिटी मला वाटतं भारतातून पहिल्यांदा असेल की स्पेशली जनरल अवेअरनेसचं बुक. त्यानंतर डिटेल, आता जसं तुम्ही बघितलं की सरांचे डेली लेक्चर्स चालू असतात, डेली जसं म्हणजे परीक्षा पुढे 8 दिवसावर आहे म्हणून लेक्चर सिरीज चालू केला असेल, वर्षभर निरंतर जनरल अवेअरनेसची जी चालणारी प्रक्रिया आहे ती कन्सिस्टंटली चालू आहे. आणि प्रत्येक महिन्यामध्ये जसं महिन्यात 30 ते 31 दिवस असतात, तर सर या 30 ते 31 दिवसांचं करंट अफेअर्ससाठी जवळजवळ 12 ते 15 लेक्चर्स घेतात की म्हणजे मला या पूर्ण महिना मला कव्हर करून द्यायचं तर मला 10-12 लेक्चर लागतील. मग त्यात नॅशनल न्यूज असतील, इंटरनॅशनल न्यूज असतील, अवॉर्ड्स असतील, बुक्स अँड ऑथर्स असतील, इम्पॉर्टंट डेज असतील, घडलेले इव्हेंट्स असतील, स्पोर्ट्स इव्हेंट्स असतील, बाकी काय असेल, समिट्स असतील, त्यासाठी स्पेशली कॅटेगरी वाईज लेक्चर्स मिनिमम एका महिन्यात 10 ते 12 लेक्चर्स एका महिन्यावर रिलेटेड. तर अशा पद्धतीने बाकी टेलिग्राम सेशन असतील डेली जनरल अवेअरनेसचं, टेलिग्रामच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणारी माहिती असेल. तर हे जनरल अवेअरनेस सारखा विषय ज्या विषयाला पहिले आपण तेवढा न्याय देत नव्हतो, आज त्या विषयाला न्याय दिल्यामुळं याच्यामुळेही बऱ्यापैकी रिझल्ट्स मध्ये आज चांगला फायदा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये दिसतोय. हे 2023 मध्ये आपण फार चांगल्या पद्धतीने केलं, खूप डॉमिनेटिंगली केलं आणि याचे रिझल्ट्स आज तुम्हाला दिसत आहेत. ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी असतील तर सारथी एज्युकेशन म्हणजे ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांचं पंढरी असं म्हणलं तर रिझन बिंग की ऍग्रिकल्चरचा मॅक्सिमम म्हणजे ऑलमोस्ट इच अँड एव्हरी विद्यार्थ्यांची पहिली पसंती ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांची असते सारथी एज्युकेशनला. सर मग ऍग्रिकल्चरच सारथीमध्ये शिकवल्यात अशातला काही भाग नाही. मी तर हे म्हणतोय की आज ऍग्रिकल्चरचे पोरं जे आहेत हे जनरल बँकिंग मध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आता IDBI चे रिझल्ट आले याच्यामध्ये ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांचा टक्का खूप चांगला आहे. मधल्या वर्षभरात जे रिझल्ट आले त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चरच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे. मी म्हणेल इंजिनियर सारख्या विद्यार्थ्यांना शिकवणं खूप सोपं जातं कारण त्यांचा एक बेस असतो, पण आपण ऍग्रिकल्चर सारख्या विद्यार्थ्यांना तळागाळापासून या लेवलला घेऊन येतो आणि ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांकडून ऍग्रिकल्चरच्या सोबत जनरल बँकिंगचे रिझल्ट काढतो. मला वाटतं अक्रॉस इंडियामध्ये फक्त जमलं असेल कोणा तर सारथीला जमलं असेल. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत या मागच्या 2-3 वर्षांमधून आलेले आउटपुट आहे, पण त्याला 2023 मध्ये आपण जे म्हणतो ना की
कळस लावण्याचं काम सारथीने या वर्षभरात केलं. स्पेशली ॲग्रिकल्चर जर बद्दल बोलायचं असेल तर मला चांगलं आठवतं 2019 मध्ये सारथीने ॲग्रिकल्चर हा विषय शिकवणं चालू केलं होतं मे जून मध्ये. आज यावर्षी हा विषय शिकवणं आपण चालू केलं एप्रिल मध्ये. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर सर अराउंड एक 7 ते 8 महिने हा विषय संपवायला सरांनी वेळ घेतला. अराउंड 350+ लेक्चर एकट्या विषयाचे. इतके दिवस छोटा मायनर सब्जेक्ट आहे बाबा, प्लांट पॅथॉलॉजी, त्याच्यावर किती प्रश्न येतील माहित नाही. इकॉनॉमिक्स छोटासा विषय, किती प्रश्न येतील माहित नाही. पण मागच्या वर्षभरात हा इच अँड एव्हरी मायनर सब्जेक्ट आपण कव्हर करून घेतला 350 लेक्चर्सच्या माध्यमातून. सोबत रिव्हिजन सेशन्स असतील, सरांनी पण महिन्याला रिव्हिजन सेशन कव्हर करून घेतले. आता टेस्ट सिरीज चालू होते ॲग्रिकल्चरची. अराउंड 4000+ क्वेश्चनचं रिव्हिजन तिथून होणार आहे. डेली टेलिग्राम सेशन असतील. सुरुवातीला एक 700-800 पेजेसचं बुक होतं कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रिकल्चरचं. आज ते 1350+ पेजेसचं बुक झालंय. त्याच्यामध्ये असणारा क्वालिटी कंटेंट त्याला ॲप्रिशिएट करतात. नॅशनल लेवलचे पण बरेच टीचर हे लोक ॲप्रिशिएट करतात की खूप चांगलं बुक आहे, विद्यार्थ्यांना रिकमेंड करतात. तर ही गोष्ट मला वाटते की युनिक आहे सारथीमध्ये, की ॲग्रिकल्चरचा एक मोठा बेस आणि त्या बेसला म्हणजे त्या विद्यार्थ्यांना न्याय देणारे सिद्धेश्वर कोंगडे सर यांनी वर्षभरात एवढ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून सारथीमध्ये या ॲक्टिव्हिटीज केल्या आणि विद्यार्थ्यांना पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. आता जर रिझल्ट्स बद्दल बोलायचं झालं तर रिझल्ट्स बद्दल तुम्हालाही माहिती आहे की रिझल्ट येण्यासाठी 6-8 महिने, वर्षभर, 2 वर्षांचा वेळ विद्यार्थ्यांना लागतो. पण मला वाटतं की 2023 हे वर्ष खरंच खूप चांगल्या पद्धतीने असणार आहे आणि ज्याचा डंका पहिल्या 5-6 महिन्यामध्येच वाजलेला आहे. कारण आपलं टार्गेट होतं की यावर्षी 1000+ रिझल्ट आणायचे. RRB POचे, RRB क्लर्कचे उद्या निकाल लागतील. याच्यामधून मी डेफिनेटली सांगतो PO आणि क्लर्क मिळून 150+ रिझल्ट आपले डेफिनेटली असतील. IBPS क्लर्क असेल, IBPS PO असेल, IBPS SO असेल, SBI PO असेल, हे रिझल्ट अजून यायचे बाकी आहेत. SBI क्लर्कचे रिझल्ट यायचे बाकी आहेत. IDBI ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, IDBI एक्झिक्युटिव्ह हे रिझल्ट अजून यायचे बाकी आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये फक्त या मोठी 4 एक्झाम झाल्या. IDBI एक्झिक्युटिव्ह झाली ज्याच्यामध्ये 50+ रिझल्ट आपले होते. SBI क्लर्क झाली ज्याच्यामध्ये 50+ क्लर्क आपले होते. बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसरची 20+ बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसर आपले झाले. IDBI ज्युनियर असिस्टंट मॅनेजरचे असेल, आता रिसेंटली तुम्ही ही इमेज बघितली असेल 50+. म्हणजे अराउंड आतापर्यंत आपण 150, 170, 180 पर्यंत रीच आपला झालेला आहे आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये खूप मोठे रिझल्ट येणार आहे. तर डेफिनेटली हा आकडा 1000 पर्यंत पोहोचेल याची शाश्वती मी तुम्हाला देतो. त्यामुळं रिझल्टच्या बाबतीत आता आपण खूप वरच्या लेवलला जाऊन बसलोय. रिझल्टच्या बाबतीत दूरपर्यंत आपल्यापर्यंत लोक नाही, कारण आपण तेवढी मेहनत या मागच्या वर्षभरात आपण विद्यार्थ्यांवर घेतलेली आहे आणि टार्गेट आहे आपलं की यावर्षी डेफिनेटली आपण 1000 पर्यंत रीच करणार आहे. बाकी आता रिझल्टचा पॉईंट ऑफ व्ह्यू झाला. आता विद्यार्थी काय म्हणतात याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट मॅटर करतं की सर ठीक आहे तुम्ही बोलताय, आम्हाला पटतंय, खूप चांगलंय, पण जरा विद्यार्थ्यांचे पण रिव्ह्यूज दाखवा, विद्यार्थ्यांचे पण फीडबॅक द्या. तर पुढच्या काही दिवसामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने सेग्रिगेट करणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळावं. ज्या लोकांचं सिलेक्शन झालं यासाठी काही नवीन ॲक्टिव्हिटीज पण आपण चालू करणार आहे. पण सध्या रिसेंटली काही विद्यार्थी, आता हा व्हिडिओ ॲक्च्युली खूप मोठा मला बनवायचा नव्हता, अदरवाईज खूप मोठा जर म्हणजे खूप विद्यार्थ्यांचे आपल्याला याच्यात रिव्ह्यूज घेता आले असते. पर्टिक्युलरली आज सकाळी माझ्या डोक्यात आलं की आपण 2023 बद्दल बोललं पाहिजे. 2023 मध्ये काय काय केलं आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कळलं पाहिजे. त्यासाठी 2-3 विद्यार्थ्यांचे एक रिप्रेझेंटेटिव्ह लेवलला किंवा एक मोठे रिझल्ट म्हणून आपण 2-3 लोकांचे रिव्ह्यूज घेतलेत. सगळ्यात पहिल्यांदा विनंती शेलारे, ज्याने ऑलमोस्ट यावर्षी बऱ्याच मेन्स दिल्या, यावर्षीच्या मेन्स दिल्या. आता यावर्षी RBIची असिस्टंटची मेन्स एक्झाम ती देऊन आली आणि एक्झाम दिल्यानंतर माझा फोन झाला की सध्या ती IDBI एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते, की थोडा एक व्हिडिओ तुझा एक्सपिरियन्स 2023 कसं होतं आणि त्याच्यामध्ये सारथीचा वाटा कसा होता, 2023 तुला कसं वाटलं, तुझ्यासाठी ते कसं गेलं. तर एक मिनिटाचा तिचा रिव्ह्यू आहे, तो आपण ऐकू. त्यानंतर पुढचा विद्यार्थ्याचे 3 विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज ऐकू आणि मग शेवटी मोरल ऑफ द स्टोरी येऊ की नेमका पुढे काय करायचं आणि कशा पद्धतीने आपल्याला जायचंय. त्याचा डिटेल व्हिडिओ मी उद्या टाकणारच आहे, पण एक मोरल ऑफ द स्टोरी डेफिनेटली समजून घ्या. तर ऐकूया पहिल्यांदा विनंती शेलारला. नमस्कार, मी विनंती नारायण शेलार. सध्या IDBI बँकमध्ये एक्झिक्युटिव्ह पोस्टवर मी काम करत आहे. माझं बँकिंगचं प्रिपरेशन मी सारथी एज्युकेशनसोबत
फेब्रुवारी 2022मध्ये स्टार्ट केलं आणि जवळपास जून जुलैपर्यंत म्हणजे 1.5 वर्षापर्यंत माझा रिझल्ट येऊन गेला. तर मी जे काय बँकिंगचं प्रिपरेशन केलं किंवा अजून पण करते, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या चुका केल्या. जसं की फक्त पहिल्यांदा प्रीवर फोकस करत होते, GA करत नव्हते, त्याच्यानंतर प्रॉपर डायरी मेंटेन करत नव्हते. खूप साऱ्या चुका केल्या आणि त्या चुका सुधारत गेले आणि त्या चुका सुधारण्याचा मला फायदा पण झाला आणि अजून पण होतो आहे मला त्याचा फायदा. आणि हे जी मी प्रिपरेशन करते बँकिंगचं, तर ते सारथी एज्युकेशनसोबत केलेलं आहे. प्रत्येक फॅकल्टीचं काहीतरी वेगळेपण येते. राहुल मिसाळ सरांबद्दल जर बोलायला गेलं तर त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड शिकवण्याची त्यांची पद्धत आहे, पण त्याच्यासोबतच त्यांचं जे मेंटरशिप प्रोग्राम आहेत, स्टुडंटला जे गायडन्स करतात, तर खचून जायला होतं बऱ्याच वेळेला कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत असताना. पण त्यावेळेला त्या खचलेल्या परिस्थितीतून बाहेर काढणारा जर कोणी व्यक्ती असेल तर आमच्यासाठी किंवा सारथी एज्युकेशनमधल्या स्टुडंटसाठी ते राहुल मिसाळ सर आहेत. त्याच्यानंतर अक्षय सर जे बोलतात, लिमिटेड कंटेंट ठेवा आणि मल्टिपल टाइम्स रिव्हिजन करा. खूप साऱ्या न्यूज नाही घेत आहेत ते प्रॉपर इम्पॉर्टंट न्यूज घेत आहेत आणि त्याला मल्टिपल टाइम्स आपल्याला रिवाईज करून देत आहेत. तर त्याचा मला यावेळेला खूप फायदा झालेला आहे. आणि वराडे सर आहेत, तर वराडे सरांनी प्रॉपर सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून दिलेल्या आहेत. प्रॅक्टिस करून घेतलेली आहे भरपूर रिझनिंगची, त्याच्यामुळे रिझनिंगचा काही प्रॉब्लेमच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी बोलेल की पाटील सर. तर पाटील सरांनी जे बोलत आहेत पाटील सर, की ग्रॅज्युएशन लेवल एक्झामिनेशन आहे, जेवढं नॉलेज पाहिजे तेवढं तुमच्याजवळ आहे आणि प्रॉपर कॉन्फिडन्स ठेवा, प्रॉपर माइंडसेट ठेवा आणि तुमचा चांगला स्कोर येऊन जातो आहे. आणि माझा स्कोर चांगला येतो आहे आणि त्याचं क्रेडिट मी पाटील सरांना देईन. तर आत्तापर्यंतची जी माझी जर्नी आहे बँकिंग सेक्टरमधली किंवा प्रिपरेशन करते आहे आणि इथून पुढे पण जे की करत राहणार आहे मी, तर त्याच्यामध्ये सारथी एज्युकेशनची मला खूप सारी मदत झालेली आहे आणि इथून पुढे पण होत राहील. धन्यवाद. यानंतर पुढचा कॅन्डिडेट आहे गौरव बळगुजर, जो हा सुद्धा गौरव याने यावर्षी पण बऱ्याच सगळ्याच ऑलमोस्ट मेन्स दिल्यात. ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचा विद्यार्थी आहे, IDBI एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉईन झाला. सध्या मुंबईला ज्याची जॉईनिंग आहे, तो काय म्हणतो 2023 या वर्षाबद्दल ते ऐकूयात. नमस्कार, मी गौरव बिराजदार. मी सध्या IDBI बँकमध्ये ॲज अन एक्झिक्युटिव्ह जॉईन आहे. मी सारथीचा विद्यार्थी आहे. मी माझ्या प्रिपरेशनची सुरुवात एप्रिल 2022ला केली होती आणि सर्वसाधारणपणे कोणत्याही बँकिंगच्या स्टुडंटला 1 वर्षाचा कालावधी लागतो पोस्ट मिळवण्यासाठी. आणि 2023 माझ्यासाठी खूप आनंददायी ठरले आणि यामागे मला माझ्या फॅमिलीचा आणि सारथी टीमचा खूप मोठा वाटा वाटतो. स्पेशली राहुल सर, कारण मी नेहमी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलो, नेहमी त्यांच्याकडून गायडन्स घेतलं, त्यांच्या सांगितलेल्या गोष्टी केल्या. आणि मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने एका तरी शिक्षकाच्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे, की जेव्हा कधी तुम्ही लो फील करताय, डिमोटिवेट फील करताय किंवा कळत नाही की यार मी आता काय केलं पाहिजे ज्याने माझा परफॉर्मन्स वाढेल, माझा स्कोअर वाढेल, कशा प्रकारे मी प्रिपेअर केलं पाहिजे, तर अशा वेळेमध्ये शिक्षकाशी संवाद साधणं हे तुम्हाला खूप पॉझिटिव्ह आणि मोटिवेट फील करावे. कारण जेव्हा आपले सर लोक आपल्याविषयी बोलतात ना की तू या प्रकारे कर, तू तुझ्या डेली टास्कमध्ये ही गोष्ट ॲड कर, या प्रकारे प्रिपरेशन कर आणि तुझं होऊन जाईल. तर जेव्हा आपले सर आपल्याविषयी असं बोलतात ना की यार तुझं होऊन जाईल, तेव्हा तुम्ही खूप पॉझिटिव्ह आणि मोटिवेटेड फील करता की यार नाही, सरांना आपल्याविषयी असं काहीतरी वाटतंय की आपलं होऊन जाईल, म्हणजे आपल्यामध्ये ते आहे, आपण मिळवू शकतो ही गोष्ट. तर मी खरंच मनापासून सारथी टीमचे खूप आभार मानू इच्छितो की त्यांनी मला वेळोवेळी सपोर्ट आणि गाईड केलं आणि म्हणून मी ही पोस्ट मिळवू शकलो. थँक्यू सो मच टीम सारथी. यानंतर रोशनी कोळी, जी सध्या जळगाव डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेत जॉब करते. सोबत तिचं LIC ADO मध्ये पण फायनल सिलेक्शन झालंय, म्हणजे वेटिंगला आहे आणि डेफिनेटली ते फायनल होणार आहे. सध्या ती जळगाव डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेत काम करते. अजूनही तिच्यामध्ये पोटेन्शियल होते की ते नॅशनलाइज बँकेत सिलेक्शन होईल, पण थोडंसं मधल्या काळात MPSC नंतर बँकिंग, त्यामुळे थोडासा टाइम लागला सिलेक्शनला. म्हणून सध्या टेम्पररी तिने जळगाव डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जॉईन केले. डेफिनेटली पुढेही त्याचं सिलेक्शन होईल. तिचा एक्सपिरियन्स काय म्हणतोय बघूया. नमस्कार, मी रोशनी विठ्ठल कोडी, जळगाव येथून. मी एक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे. सर्वप्रथम सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सध्या जळगाव जनता सहकारी बँकेत ॲज अ बँकिंग ऑफिसर या पदावर काम करीत आहे आणि माझे LIC ADO मुंबई येथे सुद्धा वेटिंग लिस्टला सिलेक्शन झाले आहे. 2023 हे वर्ष माझ्यासाठी खरोखरच खूप भरभराटीचे ठरले. मी माझ्या बँकिंगची सुरुवात 2021ला केली होती आणि मी 2023ला 2 पोस्ट मिळवू शकले. खरं तर ह्या प्रवासात माझे खूपच चढउतार आले, पण मी डिमोटिवेट न होता राहुल सरांचे योग्य ते मार्गदर्शन मी घेतले आणि खरोखरच त्यांनी प्रीच्या सिम्प्लिफिकेशनपासून
ते मेन्सच्या प्रत्येक कमर्शियलपर्यंत मला योग्य ते मार्गदर्शन केले. खरोखरच हा प्रवास सारथी एज्युकेशन किंवा सारथी टीमशिवाय हे अपूर्णच होते. मी सारथी टीमचे खरोखरच खूप आभार मानते. थँक्यू टीम सारथी. चलो, तर आता शेवटचा मुद्दा तो म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी, की आत्ता या वर्षभरामध्ये ज्या गोष्टी आपण केल्या त्याच्या मागचं एक स्पेसिफिक किंवा त्याच्या मागचं एक मोठं रिझन होतं की विद्यार्थ्यांची तशी मानसिकता, विद्यार्थ्यांची तसा एक रिस्पॉन्स की नाही सर आम्हाला करायचंय, आमची करण्याची इच्छा आहे, तुम्ही आमच्याकडनं करून घ्या. कारण कसं आहे की झोपलेल्या जागे करता येतं, झोपलेल्याचा सोंग घेतलेल्या जागे नाही करता येत. मग एखादा विद्यार्थी ज्याला वाटतं की नाही सर माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे, मग ती जी तळमळ असते विद्यार्थ्यांची ती कुठंतरी आमच्यासारख्या शिक्षकांना पण मोटिवेट करते. आम्हालाही एक वेगळ्या प्रकारचं इन्स्पिरेशन त्याच्यातून मिळतं की नाही यार, विद्यार्थी जर इच्छा आहे तर आपलं डेफिनेटली एक कर्तव्य आहे. कारण विद्यार्थी एवढे दुरून आपल्या भरोशावर इथपर्यंत येत आहेत तर त्यांचे रिझल्ट्स आले पाहिजे, त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. कारण एका विद्यार्थ्याच्या त्या अपेक्षा नसतात, त्या फॅमिलीच्या अपेक्षा असतात आणि त्या एका विद्यार्थ्याभोवती संपूर्ण परिवार, त्याचे नातेवाईक हे सगळे गुंतलेले असतात. एका विद्यार्थ्याचा निकाल आला की एक परिवार सुखी होत नसतो, जवळपासचे नातेवाईक असतील, मग तिकडचा परिवार असेल, इकडचा परिवार असेल, हे सगळं सुखी होत असतं. म्हणून या माध्यमातून एक वेगळं इन्स्पिरेशन घेऊन 2024 हे वर्ष आपल्यासाठी कसं असेल, 2024 याच्यापेक्षाही काहीतरी वेगळं नवीन घेऊन येणार आहे. सारथी आणखी ज्याला आपण म्हणूया की सारथी 2.0 2024 मध्ये सारथी वेगळ्या माध्यमातून वेगळ्या लेवलला अजून तुमच्या समोर येणार आहे. मागच्या वर्षी जशी आपण 1 फेब्रुवारीला बॅच लॉन्च केली होती, पुन्हा या वर्षी सुद्धा 1 फेब्रुवारीला एक नवीन बॅच लॉन्च करतो जी स्पेशली जुन्या विद्यार्थ्यांसाठी असेल. आणि अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी, याचं जे अपडेट आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो. आतापर्यंत इथं थांबूया. 2023 हे वर्ष जे आहे हे तुमच्यासाठी कसं गेलं, आमच्यासाठी कसं होतं, याचा एक ओव्हरऑल आढावा मी तुमच्या समोर ठेवला. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया 2024 आणि 24 मध्ये असणाऱ्या अपॉर्च्युनिटीज आणि त्यासाठी सारथी आणि तुमची, आपल्या दोघांची असणारी तयारी. ठीक आहे, तो ओव्हरऑल थँक्यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.